माझ्या मित्रांनो, जगा आणि जगू द्या. मी सुचित्रा सुर्वे, सामाजिक कार्यकर्ता. मी तुम्हाला सांगू इच्छिते फार महत्त्वाची गोष्ट. आपले आईवडील जर स्वर्गात गेलेत, ते आपल्या जवळ नाही आहेत. नवरा कामानिमित्त जर कुठे गेला असेल आणि वेळीप्रसंगी बाई माणसावर काहीतरी घटना घडली वाईट, तर तिच्या मदतीला कोण येणार हो? पोलीसच येणार ना. मला खूप ठाम विश्वास आहे पोलीस खात्यावर. काही भ्रष्ट पोलीस असतील ना, म्हणून पूर्ण पोलीस खातं बदनाम नाही होऊ शकत. ही सुचित्रा सुर्वे त्या मलंगडावर पण होती, पोलिसांच्या जीवावर. मी त्या मुस्लिम लोकांच्यात पण राहिलेली आहे. तिथे पण मला छेडण्याचा कट कारस्थान केलं होतं. बाई न्यायाने बोलते ना, तर तिला छेडा. ती मी माफी मागून घेतली छेडणाऱ्यांकडून. हां, एक जण एज्युकेशनचं बोला, एज्युकेशन मोस्ट इम्पॉर्टंट म्हणून मी माफीवर ठेवलं त्यांना कारवाई नाही केली होती. बऱ्याच अन्यायाविरुद्ध मी बोललेली आहे. आता माझ्यावरच अन्याय झालेला आहे आणि कट कारस्थान पोलिसांकडूनच झाले नाही. पोलिसांना वाचवायला हातीचा बहाणा करत आहे. हां, मी बोलले पण मी उपोषण वगैरे कशाला लावू? मला तर मी नाही जेवले तर मला चक्कर येते, मी मरून जाईन इथे. माझा अधिकार आहे, तुमचा पेन चालला पाहिजे. नाही तर मला उपोषणाला बसावं लागेल. जर मी मेली तरी तुम्ही जबाबदार. माझा ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करून घेण्यासाठी 2 वर्ष बहाणे चाललेत हद्दीचे. मग मला लेखी लिहून द्या. हद्द नाही, मानपडायचे तर नाहीच बोलले हद्द. आता पुन्हा तोच विषय आहे. मला पोलीस खात्यावर विश्वास आहे ना, म्हणून मी 2 वर्ष यांच्यात मागे लागले पोलिसांच्या, की तुमचा पेन चालवा, माझा गुन्हा नोंद करा ॲट्रॉसिटीचा आणि आरोपींना पकडा. बघा किती ड्रामे चाललेत, काही भ्रष्ट पोलिसांचे. मी सर्व पोलिसांना दोष देणार नाही. मला पोलीस खात्यावर विश्वास अजून आहे. विश्वास मेला नाही आहे माझा पोलीस खात्यावरचा.